हॅलो एव्हरीवन. आज जो आपण टॉपिक बघणार आहे तो शल्यतंत्राचा दुसरा टॉपिक आहे यंत्र आणि परिभाषा. यामध्ये आपण यंत्राची परिभाषा, त्याचे टाईप्स, दोष, कर्म हे पाहणार आहोत. तर यंत्राची परिभाषा आचार्य सुश्रुत यांनी यंत्राची परिभाषा अशा प्रकारे केली आहे. तत्र मन शरीरबाधकराणि शल्यानि तेषां अहरणोपायो यंत्राणि. म्हणजे मन व शरीर यात बाधा उत्पन्न करणाऱ्या भावाला शल्य म्हणतात आणि या शल्याचे निर्हरण ज्या उपकरणांच्या साह्याने केले जाते त्याला यंत्र असे म्हणतात. सर्व शरीर बाधाकरम शल्यम म्हणजे जो समस्त शरीरात बाधा उत्पन्न करतो त्याला शल्य म्हणतात. त्यानंतर आहेत यंत्राचे प्रकार आणि संख्या. यंत्राचे प्रकार हे 6 सांगितलेले आहेत. आचार्य सुश्रुतनुसार तानी षटकर्माणी तद्यता स्वस्तिक यंत्राणी, सदंश यंत्राणी, तालयंत्राणी, नाडी यंत्राणी, शलाका यंत्राणी, उपयंत्राणी चैती. यंत्राचे प्रकार हे 6 आहेत आणि संख्या 101 आहे. त्यामध्ये 6 कुठले कुठले तर स्वस्तिक यंत्र, सदंश यंत्र, तालयंत्र, नाडी यंत्र, शलाका यंत्र, उपयंत्र. मग स्वस्तिक यंत्राची संख्या किती तर 24, सदंश यंत्र 2, तालयंत्र 20, नंतर शलाका यंत्र 28 आणि उपयंत्र 25. त्यानंतर जे आहे ते आहे यंत्रद्रव्य. म्हणजे यंत्र हे प्रामुख्याने अनेक धातूंनी वर्णनशास्त्रात यंत्र निर्माणाकरिता अनेक धातूंचे वर्णनशास्त्रात केले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने लोह म्हणजे प्रायशः लोह घेतलेला आहे आणि लोहाचा अभाव असल्यास त्या सदृश अनेक त्याप्रमाणे लोहसदृश पदार्थांचा यंत्र बनवणे केले उपयोग आपण करू शकतो. त्यानंतर आहे यंत्राचा प्रकार. तत्र नाना प्रकाराणां वेलानां मृगपक्षिणां मुखमुखैः प्रायशः यंत्राणी. म्हणजे यंत्राचे हे विविध प्रकारचे असतात. मृगपक्षाप्रमाणे त्याच्या विचित्र पक्ष्यांच्या मुखाप्रमाणे यंत्राचे आकार असू शकतात. त्यानंतर आहेत यंत्राचे गुण. यंत्राचे गुण हे 6 आहेत. ते समाहितानी म्हणजे यंत्रांचे गुण कसे असले पाहिजे तर समाहितानी यंत्राणी खरस लक्षण मुखानी च सुदृढानी सुरूपानी सुगृह्णानी च कारयेत. मग समाहितानी म्हणजे काय तर प्रमाणबद्ध यंत्र असावे म्हणजे अधिक मोठे किंवा अधिक लहान यंत्र नसावे. त्यानंतर एक खरस लक्षण मुख म्हणजे आवश्यकतेनुसार मृदू मुख असणारे यंत्र असावे. नंतर आहे सुदृढानी म्हणजे अत्यंत मजबूत असावे. त्यानंतर आहे सुरूपानी म्हणजे सुंदर रूप असलेले असावे. सुग्रहानी म्हणजे ग्रहण करण्याच्या दृष्टीने सोपे असावे. यानंतर आहे यंत्राचे दोष. यंत्र दोषमध्ये काय सांगितलं की यंत्र अतिस्थूलम असारम, अतिदीर्घम अतिरस्वम, अग्राही विषमग्राही वक्रम, शिथिलम, अति उन्नतम, मृदुकिलम, मृदुमुखम, मृदुपाषाणमिती. 12 यंत्रदोषा. मग अतिस्थूलम म्हणजे काय तर अतिस्थूलम म्हणजे यंत्र जे असते ते क्लमझी असते. अतिस्थूल म्हणजे मोठा आकार असल्याने यंत्र जे असते ते क्लमझी असते, लगेच तुटते. असार म्हणजे जर असारवान यंत्र जर असेल तर ते लवकर तुटते. अतिदीर्घ किंवा अतिरस्व हा पण यंत्राचा दोषच आहे. अतिदीर्घ नसावे, अतिरस्व नसावे. अग्राही म्हणजे त्याची जी पकड आहे यंत्र पकडण्याची किंवा ग्रहण करण्याची ती उत्तम नसणे. विषमग्राही म्हणजे पकड ही विषम असणे किंवा जो संपूर्ण शल्याला पकडू शकत नसेल अशी असणे. त्यानंतर 7व्या नंबरला आहे वक्र. वक्र म्हणजे यंत्र वाकडे तिकडे नसावे. शिथिल म्हणजे शिथिल नसावे. शिथिल म्हणजे कसे स्मूथ नसायला पाहिजे. म्हणजे त्यामुळं काय होतं की तो पकडताना ग्रीप येत नाही म्हणजे हातातून निसटतो असा. अत्युन्नतम म्हणजे जो यंत्राचा आहे थोडंसं खालीवरी झालं. अतिउन्नतम म्हणजे ज्या यंत्राचा एखादा भाग असा उंचावलेला असतो म्हणजे व्रण वगैरे यंत्राचा जो एखादा भाग उंचावलेला असेल. मृदुकिलम. त्यानंतर मृदुकिलम म्हणजे मृदू किंवा मुलायम किलयुक्त जो जोर लावल्याने तो तुटतो. म्हणजे एकदम मृदू सॉफ्ट जे यंत्र असतात ज्याच्यावर जास्त प्रेशर किंवा आपण जर मोठ्याने पकडलं तर ते तुटून जातात. त्यानंतर आहे 11 नंबरचं मृदुमुखम म्हणजे पकड
मृदू असेल तर शल्य पकडायला कठीणता होते, म्हणजे ते हातातून गुळगुळीत असल्यावर निष्ठू शकतात. आणि मृदू पाशम म्हणजे ज्यांची पकड ढिल्ली झाली आहे असे, म्हणजे पकडून पकडून किंवा जुने झाल्यामुळे जे ढिल्ले होतात. त्यानंतर यंत्राचे कार्य. यंत्राच्या कार्याचा आचार्य सुश्रुत यांनी श्लोक सांगितला. यंत्रकर्माणि तु निर्घातन पूर्ण बंधन ऊहन वर्तन चालन विवर्तन विवरण पीडन मार्ग विशोधन विकर्षणा अहरण छन्नोन नमन वीनमन भंजनो मथानुचूषणैः एषण दारुण रुजुकरण प्रक्षालन प्रधमन प्रमार्जनानि चतुर्विंशती. पहिला आहे निर्घातन. निर्घातन म्हणजे काय तर हॅमरिंग करणे. जो शल्य आहे शल्य यंत्राद्वारे हलवून काढणे किंवा ठोकून असं आपण म्हणू शकतो. तर पूरण आहे. सेकंड कार्य कुठले तर पूरण म्हणजे तेलकशा आदीचे द्रव्य आहेत. नेत्र कर्ण नाडी व्रण याच्यात पुरित करणे म्हणजे ओतणे. नंतर आहे बंधन. बंधन म्हणजे काय तर बँडेज करणे. वस्त्रांनी जे शल्य झालेलं आहे शल्याला बंधन करणे म्हणजे बांधून ठेवणे. नंतर आहे ऊहन 4 नंबरचं, म्हणजे ॲप्रॉक्सिमेशन ऑफ एजेस ऑफ वुंड, म्हणजे एखादं जर व्रणस्थान जो आहे तो उभारणे म्हणजे ऊहन. वर्तन म्हणजे काय तर रिप्लेसमेंट, अवयव स्वस्थानात स्थापित करणे म्हणजे रिप्लेसमेंट. नंतरचा जो आहे तो आहे चालन. चालन म्हणजे काय तर एक शल्य एका स्थानातून दुसऱ्या स्थानात नेणे, म्हणजेच काय होईल त्याची मूवमेंट होईल. तर 7 नंबरचं कार्य आहे विवर्तन. विवर्तन म्हणजे शल्य पकडून त्याला घुमवून म्हणजे ट्विस्ट करून बाहेर काढणे. नंतर 8 नंबरचं आहे विवरण. विवरण म्हणजे काय असतं डायलिटेशन. डायलिटेशन म्हणजे शल्य बाहेर काढण्यासाठी आतील व्रणस्थानात छेद करून आतील भाग दृश्यमान करणे, म्हणजे जो शरीराच्या आतील जर व्रण असेल तर त्याला असं म्हणजे छेद करून दृश्यमान करायचं तो बाहेर काढण्यासाठी. त्यानंतरची जी कार्य आहे ते आहे पीडन म्हणजे प्रेषण, किंवा एखादं जर अपसेट झाला असेल उभारलेले म्हणजे पूययुक्त ग्रंथी वगैरे झाले असेल तर ते रक्त आणि पूय बाहेर काढण्यासाठी व्रणाला काय केलं जाते दाबलं म्हणजे प्रेस केलं जाते, यालाच काय म्हणतात तर पीडन. यानंतर 10 नंबरचे जे यंत्राचे कार्य आहे ते आहे मार्गविशोधन, म्हणजे अवरुद्ध जो मलमूत्र आहे तो बाहेर काढण्यासाठी औषध किंवा शलाकाद्वारे मार्गाचे विशोधन केले जाते किंवा शोधन केले जाते, म्हणजे त्याला मार्गविशोधन कार्य असे म्हणतात. नंतर 11 नंबरचं कार्य आहे विकर्षण, ड्रॉईंग ऑफ, शल्य ओढून बाहेर काढणे म्हणजे ड्रॉईंग ऑफ. आहरण म्हणजे अट्रॅक्टिंग म्हणजे उचलून बाहेर काढणे, कशांतरी पकडून उचलून बाहेर काढणे थ्रू द इन्स्ट्रुमेंट, सर्जिकल इन्स्ट्रुमेंटद्वारा जे आपण शल्य ओढून बाहेर काढतो, उचलून बाहेर फेकतो त्याला आहरण असे म्हणतात. नंतर आहे आंछन. आंछन म्हणजे एक्सटेन्शन, संकुचित अंग प्रसारण होणे. उन्मन म्हणजे काय तर अधस्थित शल्याने शल्य वर उचलणे, म्हणजे जो त्वचेमध्ये स्थित आहे त्याला बाहेर ओढणे, वर उचलणे थोडंसं. आणि जो विनमन त्याच्या अपोजिटच काय तर विनमन, जो वरील भागावर स्थित शल्य आहे त्याला दाबून खाली दाबणे म्हणजे विनमन. त्याच्यानंतरचा आहे तो भंजन. भंजन म्हणजे काय तर शल्याचे छोटे छोटे तुकडे करावे, म्हणजे पीसेसमध्ये त्याला कट करावे, त्याला भंजन म्हणतात. उन्मतन म्हणजे काय यंत्राच्या साह्याने प्रनष्ट शल्य शोधणे. आचूषण म्हणजे काय असते तर विष दुष्ट स्तन्य आदी श्रृंग अलाभ किंवा मुखाद्वारे खिचून काढणे, त्याला म्हणतात आचूषण. एशन म्हणजे नाडीव्रणात ग्रंथी एशन म्हणजे नाडीव्रणादी गती, लांबी, रुंदी अथवा त्याची मार्ग शोधणे. दारण म्हणजे लेप करून अपसेस भेदन करणे. रुजूकरण म्हणजे जे आपले अवयव लहानपणी एखाद्या बाळाचे वगैरे जे अवयव वाकडे तिकडे झालेले असतात ते वाकडे तिकडे अवयवांना सरळ करणे म्हणजे रुजूकरण. प्रक्षालन म्हणजे क्लिनिंग असते, म्हणजेच निंब त्रिफलादी कषायाने व्रणधावन करणे, त्यालाच प्रक्षालन म्हणतात. प्रधमन म्हणजे काय तर नाकात औषधी द्रव्यांना नाकामध्ये फुंकणे, याला प्रधमन म्हणतात. आणि 24चा लास्टचं यंत्राचं जे कार्य आहे तो म्हणजे बोटाने वस्त्राने व्रणस्थान पुसणे अथवा साफ करणे, याला म्हणतात परिमार्जन.
यानंतर शल्याचे 3 प्रमुख कर्म सांगितलेले आहेत. तर ते आहे शल्यदर्शन, पहिलं पाहायचं, नंतर शल्याचे निर्हरण करायचे आणि नंतर शस्त्रकर्म करायचे. आचार्य वाग्भट यांनी 14 यंत्रकर्म सांगितलेले आहेत. त्यानंतर आहे प्रशस्त यंत्र. म्हणजे प्रशस्त यंत्र कसे असावे, योग्य यंत्र, त्यासाठी सुश्रुतांनी श्लोक सांगितलेला आहे. एतैर् दोषैर् विनिर्मुक्तं यंत्रम 18 अंगुलम प्रशस्तं भिषजाम गेयम तद्धी कर्मसु योजेत. म्हणजे यंत्र दोषरहित असावा. 18 अंगुली लांबीचा यंत्र हा शल्यकर्मामध्ये उपयोग केला जातो आणि असे ह्या क्वालिटीज असणाऱ्या यंत्राला प्रशस्त यंत्र असे म्हणतात.